नमस्कार, मी साक्षी पांचाळ न्यूज अनकटच्या बातमीपत्रात तुम्हा सर्वांचं स्वागत करते। सविस्तर बातम्यांचा आढावा घेणारच आहोत, पण त्याआधी नजर टाकूयात काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर। जालन्यात मराठा महासंघाने दाखवले उपमुख्यमंत्री अजित पवारांना काळे झेंडे। बदलापुरातील बलात्कार मधील आरोपी अक्षय शिंदेंचा एन्काउंटर फेक, चौकशी समितीचा 5 पोलिसांवर ठपका। मनमाड इंदोर रेल्वे महामार्ग प्रकल्पासाठी मोदी सरकारची मंजुरी आणि मेजर नायक दीपचंद यांच्या उपस्थितीत सन्मान मातृत्वाचा सोहळा संपन्न। आता पाहूयात सविस्तर वृत्त। जालन्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी काळे झेंडे दाखवलेत। जालना येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुख्य कार्यालयाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम झाल्यानंतर अजित पवार यांचा ताफा भोकरदन नाका येथे उद्घाटनासाठी जात असताना मराठा महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी पवारांना काळे झेंडे दाखवलेत। बीड आणि परभणी घटनेप्रकरणी योग्य तो तपास करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी यावेळी मराठा महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे। आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार जालना येथे काही उद्घाटन सोहळ्याला आले होते। आज म्हणून आम्ही आज अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने त्यांना काळे झेंडे दाखवून त्यांचा या ठिकाणी जाहीर निषेध केला। जाहीर निषेध याच्यासाठी केला की त्यांच्या पक्षामध्ये असलेले जे मंत्री धनंजय मुंडे हे ज्यावेळेस कृषी मंत्री होते त्यावेळेस शेतकऱ्यांकडून त्यांनी हार्वेस्टरसाठी 8-8 लाख रुपयाची बार्शी तालुका, सोलापूर, पंढरपूर तालुक्यामध्ये अनेक शेतकऱ्यांकडून पैसे घेऊन करोडो रुपयाचा, अरबो रुपयाचा त्यांनी त्या ठिकाणी भ्रष्टाचार केला। तसे बीड जिल्ह्यामध्ये जे आता धनंजय मुंडेचे जे गुंड आहे त्या गुंडाने जो आतंक त्या ठिकाणी फैलून ठेवलेला आणि त्या ठिकाणी संतोष देशमुख यांची हत्या केली, अशा निर्गुण आणि परभणी येथे जी सोमनाथ सूर्यवंशी जी हत्या झाली याच पार्श्वभूमीवर त्यांच्यावर कठोर कारवाई करून ह्या दोन्ही कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही आज मुद्दामून अजितदादा पवार यांना हे काळे झेंडे दाखवून त्यांना निषेध केला। आणि हे एवढं करून जर अजितदादा पवार यांना जर काही वाटत नसेल तर येणाऱ्या काळामध्ये अजितदादा पवार यांच्या विरोधामध्ये किंवा सत्ताधारी पक्षाच्या विरोधात आम्ही मोठं आंदोलन करू। बदलापूर येथील शाळेतील 2 लहान मुलींवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या अक्षय शिंदे याच्या पोलीस एन्काउंटर बाबत एक खळबळजनक माहिती समोर आली आहे। अक्षय शिंदे याचा मृत्यू बनावट चकमकीत झाल्याचा अहवाल आज मुंबई उच्च न्यायालयात सादर करण्यात आला। न्यायमूर्ती रेवती मोहिते ढेरे यांनी या अहवालाचं न्यायालयात वाचन केलं। यामध्ये अनेक धक्कादायक गोष्टींचा उल्लेख केला गेलाय। मनमाड इंदोर रेल्वे महामार्गासाठी नांदगाव आणि मालेगाव तालुक्यातील 21 गावांचं सर्वेक्षण करण्याचे निर्देश रेल्वे विभागाने दिले असून या रेल्वे मार्गाचं अंतर 55 किलोमीटर असणार आहे। नरेंद्र मोदी सरकारने या प्रकल्पाला मंजुरी दिली असल्यामुळे रेल्वे मार्गाच्या भूसंपादन प्रक्रियेला वेग देखील आलाय। या रेल्वे मार्गावर नाशिक जिल्ह्यात 7 ठिकाणी रेल्वे स्थानक उभारण्यात येणार असून येथील 16 गावात भूसंपादनासाठी सर्वेक्षण सुरू होणार आहे। यासाठी केंद्र शासनाने भूमी अधिग्रहण विभागाचे उपजिल्हाधिकारी नाशिक यांची निवड केली आहे। महाराष्ट्राच्या जिल्ह्यांचे पालकमंत्री जाहीर होताच महायुतीमध्ये अंतर्गत वाद सुरू असल्याचं दिसून येत आहे। यामध्येच ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केलेल्या विधानामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आलंय। संजय राऊतांनी यामध्ये प्रतिक्रिया देत दावोसला उदय सामंत यांच्यासोबत 20 आमदार आहेत अशी माझी माहिती आहे असं संजय राऊत यांनी म्हटलंय। हे भविष्यात सगळे पक्ष फोडतील, शिंदे गट देखील फोडतील, अजित पवार गट देखील फोडतील असं विधान संजय राऊतांनी केलंय। त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा राजकीय भूकंप होणार की काय असा सवाल यावेळी उपस्थित होतोय। अजित पवार पुण्याप्रमाणेच बीडचा विकास करतील असं मत अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केलाय। आरोप करणाऱ्यांवर एक तरी आरोप सिद्ध करून दाखवावा असा इशारा धनंजय मुंडे यांनी विरोधकांना माध्यमांशी बोलताना दिलाय। विषय जे आरोप आहेत त्या आरोपाच्या बाबतीत ते एक तरी आरोप त्यांनी खरा करून दाखवावा, विनाकारण मला त्यावर काही आता बोलायचं नाही। ज्यावेळेस बोलायचंय त्यावेळेस मी बोलायला कमी पडणार नाही हे आपल्याला माहिती आहे। आणि आत्ताची परिस्थिती पाहता बीड जिल्ह्यामध्ये सर्व सामाजिक सलोखा निर्माण व्यवस्थित होणं हे माझ्यासारख्या बीड जिल्ह्याच्या नागरिकाला, मातीतल्या त्या माणसाला आवश्यक वाटणारी गोष्ट आहे। आणि माझी एवढीच विनंती आहे सर्वांना की ठीक आहे, मला बदनाम करायचंय करा, आणखीन कुणाला बदनाम करायचंय करा, पण कृपा करू माझ्या बीड जिल्ह्याला, बीड जिल्ह्याच्या मातीला द्वादश पंचम स्थान असलेलं
12 ज्योतिर्लिंगापैकी 5वं स्थान हे वैद्यनाथाचं आहे. त्या वैद्यनाथ नगरीला बदनाम करू नका, हीच माझी या निमित्तानं विनंती आहे. बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परत येऊ. पाहत रहा न्यूज अनकट. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. आणि आता पहिलीच बातमी आहे पंकजा मुंडे यांच्या संदर्भात. मी बीडची लेक आहे, मला बीडची सेवा करायला मिळाली असती तर अजून आनंद झाला असता, असं मत महाराष्ट्र राज्याच्या पर्यटन व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी माध्यमांसमोर बोलताना व्यक्त केलाय. या संदर्भात बीडकरांनाही खूप आनंद झाला असता. आता जे मला मिळालंय त्याच्यामध्ये जास्तीत जास्त काम करण्याच्या भूमिकेमध्ये मी असून जालना सोबतच बीडसाठी अजितदादा आम्हाला पूर्ण सहकार्य करतील अशी अपेक्षा पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली आहे. आणि आता मला जालन्याचं पालकमंत्रीपद मिळालेलं आहे. प्रचंड चांगला प्रतिसाद जालन्यातून येत आहे. बरेच लोक उत्साहात आहेत. तर मी प्रत्येक वेळी एखादी मिळालेली संधी जी आहे ती संधी एक माझ्यासाठी अनुभव समजून मी घेत असते. प्रत्येक वेळी तुम्हाला सेम काम करायला मिळतं असं नाही. जसं आता मी पूर्णतः संघटनेचं काम केलं 5 वर्ष, कुठल्याही संविधानिक पदावर नव्हते. आता मला बीडचं पालकमंत्री म्हणजे मी बीडची लेक आहे, बीडची सेवा करायची संधी मला मिळाली असती तर अजून आनंद झाला असता. बीडकरांनाही खूप आनंद झाला असता. माझा 5 वर्षाचा कार्यकाळ बीडच्या इतिहासातील सगळ्यात जास्त विकसनशील असा कार्यकाळ राहिलेला आहे, हे कोणत्याही विचारांचा व्यक्ती मान्य करेल. पण आता जे निर्णय झालेले आहेत त्या निर्णयांच्याबद्दल कुठली असहमती न दर्शवता जे आपल्याला मिळालेलं आहे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त चांगलं काम करण्याच्या भूमिकेमध्ये मी तरी आहे. महामार्गावर कोणीही व्यायाम करू नये असं आवाहन बीड वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन जाधव यांनी केलंय. अपघाताचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललं असल्याने त्यांनी हे आवाहन केलं असून मॉर्निंग वॉक आणि व्यायाम करणाऱ्यांसाठी या नागरिकांनी ग्राउंड किंवा बागांमध्ये जावं असं देखील सांगण्यात आलंय. रस्त्यावर व्यायाम करताना ते जर आढळले तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा वाहतूक शाखेकडून देण्यात आलाय. मी पोलीस महामार्ग पोलीस विभागामार्फत सर्व जनतेंना हे आवाहन करतो की कोणीही जे व्यायामाचे जे सकाळचे आणि संध्याकाळचे व्यायाम, मॉर्निंग वॉक किंवा रस्त्यावर जे करणारे हे ते रस्त्यावर कोणीही व्यायाम करू नये. ज्या ठिकाणी ग्राउंड असेल, खाली स्पेस असेल त्याच ठिकाणी करावे. ज्या ठिकाणी वर्दळीचे ठिकाण आहेत त्या ठिकाणी कोणीही व्यायाम कारण आज जी घटना घडलेली आहे ते जे मुलं आहेत ते रस्त्यावर पोलीस भरतीची प्रॅक्टिस करत होते. तर असे यानंतर कुठलेही अपघात होऊ नये यासाठी सर्व नागरिकांना मी आवाहन करतो की रस्त्यावर कोणीही व्यायाम करणार नाही आणि केल्यास कायदेशीर कडक कारवाई करण्यात येईल. भंडारा जिल्ह्यातील सिहोरा येथून 14वीचा कार्यक्रम उरकून एक महिला सायंकाळी 5च्या सुमारास स्कूटीवर तिच्या स्वगावी जात असताना तुमसर शहरातील रिलायन्स स्मार्ट बाजारासमोर रेतीच्या टिप्परने तिला जोरदार धडक दिली आहे. त्यात त्या गंभीररित्या जखमी झाल्या आहेत. परिसरातील नागरिकांनी तात्काळ त्यांना तुमसर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं असून त्यांच्यावर आता उपचार देखील सुरू आहे. धडक दिलेला टिप्पर घटनास्थळावरून पसार झाला. या बातमीसह वेळ झाली बातमीपत्रात एका छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परत येऊ. पाहत रहा न्यूज अनकट. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. यवतमाळ शहरातील लक्कडगंज परिसरात खुल्या जागेत अवैधरित्या तोडून आणलेलं सागवान हे पडूनच होतं. हे लाकूड एका सॉमिलची असल्याची माहिती मिळाल्यानंतर वन विभाग आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करत 7 घन मीटर सागवान आणि 12 टन लाकूड जप्त केले. या संदर्भात सॉमिल मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून चौकशी दरम्यान हे लाकूड गुजरातमधील गोधरा इथून आणल्याचं कळतं. या प्रकरणी चौकशी सुरूच आहे. मनमाड शहर पत्रकार संघ आणि नांदगाव मनमाड डिजिटल मीडिया मराठी पत्रकार संघाच्या वतीने सन्मान मातृत्वाचा या आगळ्या वेगळ्या सोहळ्याचं नाशिकच्या मनमाडमधील इंडियन हायस्कूलमध्ये आयोजन करण्यात आलं होतं.
यावेळी कारगिल युद्धातील मेजर दीपचंद, ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत सोनावणे, प्रसाद काथे, गुरुद्वारा प्रबंधक बाबा रणजित सिंग, कामगार नेते बळवंत आव्हाड देखील उपस्थित होते। यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देशाला समर्पित होऊन काम करणाऱ्या व्यक्तिमत्वांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आलाय। कोल्हापुरात कंदमुळे आणि वनस्पतींचा उत्सव भरवण्यात आला असून दरवर्षीप्रमाणे यंदाही कोल्हापुरात दसरा चौक इथल्या शहाजी कॉलेज इथे कंदमूळ आणि औषधी वनस्पतींचं प्रदर्शन भरवण्यात आलं। निसर्ग अंकुर या संस्थेच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर वुई केअर आणि NGO कॅम्पशन संस्थेच्या वतीने याचं आयोजन करण्यात आलं। या प्रदर्शनात तब्बल 100 पेक्षा जास्त कंदमुळं आणि 150हून अधिक औषधी वनस्पतींचा समावेश आहे। सर्वांना रोजच्या वापरात येत असलेल्या तसेच दुर्मिळ कंदमुळांची आणि वनस्पतींची ओळख व्हावी याच उद्देशाने हे प्रदर्शन भरवण्यात येतं। यावर्षी सलगपणे 3ऱ्या वर्षी आम्ही कंदमुळांचं प्रदर्शन भरवतो। कंदमुळांचं प्रदर्शन हे महाराष्ट्रामध्ये इतरत्र कुठेही भरवलं जात नाही। पहिला प्रयोग आम्ही 2 वर्षापूर्वी कोल्हापूरमध्येच कंदमुळाचं प्रदर्शन भरवून केलं, कारण कंदमुळांच्या बद्दल कोकणातल्या लोकांना कल्पना आहे किंवा त्याचा त्यांनी उपयोग करतात। एस्पेशली आपल्याकडं गोवा, कर्नाटक याच्या कोस्टल रिजनमध्ये राहणारे जे लोक आहेत त्यांना कंदमुळांचा वापर कसा करायचा, खाद्यपदार्थ कुठले बनवायचे याच्याबद्दलची माहिती आहे, पारंपरिक माहिती त्यांच्याकडे आहे। पण आपल्या महाराष्ट्रामधल्या कोकणामध्ये किंवा आपल्या भागामध्ये कंदमुळांचा आहारात उपयोग करण्याबद्दलची माहिती नाही आहे, कंदमुळांच्या बद्दल फारशी माहिती जनतेमध्ये नाही आहे। तर ही कंदमुळांची माहिती जनतेला व्हावी। या बातमीसह वेळ झाली, बातमीपत्रात इथेच थांबायची। पाहत रहा न्यूज अनकट।